ठाणे महापालिकेत मालमत्ता करात झालेली वाढ आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीत अंतर्गत मतभेद हे चव्हाट्यावर आलेत. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत विषयांना मंजुरी दिल्यानंतर भाजप नगरसेवक बाहेर वेगळी भूमिका मांडत असल्याचा आरोप ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर आणि शिवसेनेकडून करण्यात आला. गेल्या 11-12 वर्षात करवाढ झालेली नसल्यानं महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करवाढ आवश्यक असल्याचा दावा हा महापौरांनी केला. तब्बल 2.5 लाख घरांना कराच्या जाळ्यात आणून 300 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळवण्याचं ठाणे महापालिकेचं नियोजन असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व विषयावरती चर्चा करू. परिवहनची पण दरवाढ होती, तशीच स्थावर मालमत्तेची दरवाढ होती, तर त्याच्यावर चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू. त्याच्यानंतरच विषय मंजूर करायचं आहे धोरण ठरलं असताना काल हा विषय सर्वात शेवटी ठेवून हा विषयावर विना चर्चा न करता त्यांनी मंजूर करून डायरेक्ट दुखवटा ठराव घेतला आणि सभा संपवली. तर ह्याचा आम्ही विरोध करतोय. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कर वाढीला आमच्या सर्व नगरसेवकाचा व पक्षाचा विरोध आहे आणि ती भूमिका आम्हाला महापालिकेत चर्चा करून मांडायची होती, पण मित्रपक्षाने ती मांडू दिली नाही. ह्याचा आम्ही निषेध करत आहोत. विषय पत्रिकेवर विषय होता आणि सर्वपक्षीय गटनेत्यांमध्ये जेव्हा आपली बैठका होते त्यावेळेला विषय पत्रिकेवरचेच विषयवर चर्चा महासभेमध्ये मंजूर कुठले करायचे कुठले नामंजूर करायचे याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली जाते आणि ही चर्चा केली गेली असताना सुद्धा जर अशा पद्धतीचा विरोध जर उपमहापौर कृष्णा पाटील करत असेल तर ते चुकीचं आहे. काल महानगर लोकसत्तेने अख्ख्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे, अख्ख्या आर्थिक परिस्थितीची चिरफाड केली आहे. याच्यावरती काही उत्तर आहे का यांच्याकडे? म्हणजे तुम्ही वाटेल तसा खर्च करायचा आणि लोकांच्या खिशातनं पैसे काढायचे, हे कुठलं नवीन धोरण आहे?